अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर पासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या प्राचीन कोंडेश्वर मंदिरात आज कोंडेश्वर महाराज ग्रुप यांच्या वतीने अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्त यांच्यासाठी यावेळी अन्नदान कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी या भागातील गरजू गरीब लोकांसाठी कपडेही वाटप करण्यात आले। यावेळी मंदार मेहेंदळे, वासू शेट्टी, मनोहर मांडले, मंगेश जोशी, प्रवीण मिसुरे, पियुष भाई, मोहन साने, राहुल बापट, योगेंद्र आवटी, लाला लखवाणी आदी सहभागी झाले होते। या सेवाभावी ग्रुपला राजा पुजारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। सन 2007 सालापासून दरवर्षी धुळवडीला हा सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येतो। यावेळी या ग्रुपच्या वतीने केटीव्ही न्यूजला प्रतिक्रिया देताना आम्ही एक सेवाभाव म्हणून हा उपक्रम दरवर्षी राबवतो, अशा कोंडेश्वर महाराज ग्रुपने प्रतिक्रिया दिल्या। आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन प्रतिक्रिया जाणून घेतल्या। बदलापूर शहराच्या जवळ असलेल्या कोंडेश्वर या भगवान भोले शंकराच्या प्राचीन मंदिरात दरवर्षी कोंडेश्वर ग्रुपच्या वतीने अन्नदानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। हे प्राचीन ठिकाण आहे, काय सांगा? श्रावण सोमवार प्रत्येक सोमवार भंडारा असते आणि महाशिवरात्रीमध्ये प्रसाद असते आणि होळीला धुलीवंदनाला भंडारा असतो आणि 26 जानेवारी 1 तारीखला प्रसाद असते, भंडारा असते। असं काय प्रकारचा भंडारा होता असं भक्त मंडळ, सर्व भक्त मंडळ त्याच्यात काय देवाच्या येणारी भक्त मंडळ त्यामध्ये होतात। मागणं झाला काही वर्षापासून इथे अशी 81 वर्षापासून तपश्चर्या करून कोंडेश्वर देवस्थान स्थापन केलेलं आहे। कोंडेश्वर अमृत निरंजन दिगंबरगिरी राजवंशी म्हणून त्याचे नाव आहे। ते गुजरात वडोदरावरून येणारी कृष्णाने आज यशोनाथनी इकडनं जा या साईडने त्याप्रमाणे तिथे येऊन कोंडेश्वरच्या नावाने तिथे कोंडेश्वर अवधूत निरंजन दिगंबरगिरी याशियोगी तपश्चरीने ते जगाचा उद्धार केलेला आहे। त्यांनी 111 वर्षाने समाधी घेतलेली आहे। समाधी घ्यायच्या अगोदर 3 दिवसच्या अगोदर हे 5 गावाच्या लोकांना सर्वांना बोलावून त्यांनी तुमच्या कमिटी बनवा, आमच्या दले तुम्ही सर्व हे कार्य समोरून घ्या, सर्व भक्त मंडळ मिळून करून घ्या असं आपल्याला सांगून त्यांनी समाधी घेतली। हे जुनं प्राचीन मंदिर आहे। पांडवांच्या काळात या मंदिराचे सतीयुगाचे बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने भाविक भक्तगण येतात। आज कोंडेश्वर ग्रुपच्या वतीने दरवर्षी धुलीवंदनामध्ये लोक एकमेकाला रंग लावण्यात तल्लीन असतात, परंतु काही लोक कल्याण किंवा शहरी भागातून इथे येतात मोठ्या संख्येने आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अन्नदान करतात। काय या ठिकाणीचं महत्त्व आणि आज काय आहे अन्नदानाचं? प्रत्येक मासे महाशिवरात्री भंडारा, श्रावणाचे सोमवार 4 मास सोमवारी जातात। मोठ्या अन्नदानाचे कार्यक्रम होतात आणि बाकीचा दिवस पण कधी कधी होतात। काही आज काय काय कार्यक्रम? आज धुळीवंदनाच्या निमित्ताने आज एक साईज कार्यक्रम प्रत्येक वर्षी राबवतात ते। बरोबर, म्हणजे असे येणारे भक्त आज या भंडाऱ्याला जी उपस्थिती दाखवली, काही लोक आज भंडाऱ्यापेक्षा धुळीवंदनाला आवर्जून इथे हजेरी लावतात। असं हा वर्षानुवर्ष हा कार्यक्रम पण मोठा वाढत चाललेला आहे। धुलीवंदनला अन्नदान होते, आणखी काय काय कार्यक्रम? वस्त्रदान म्हणजे असे आपण कपडे वगैरे गरीब मुलं इथं आदिवासी वस्ती आहे त्या वस्तीनं गरीब मुलांना कपडे वगैरे वाटप करतात। 2007 सालापासून कोंडेश्वर ग्रुप जो कल्याण शहरातून येतो आणि या ठिकाणी अनेक भाविक भक्तगणांना अन्नदान केलं जातं दिवसभर आणि इथल्या आदिवासी भागात राहणाऱ्या मुला मुलींसाठी नागरिकांसाठी वस्त्र वाटपाच्या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन या ठिकाणी केलं जातं। इथे कोणाचंही नाव नाही आहे, सगळे सेवा म्हणून येतात आणि या ठिकाणी अन्नदानाची फार मोठी सेवा करतात। काही कल्याण शहरातले शिवभक्तसुद्धा आहेत। कशा प्रकारे अन्नदान केलं जाते? हे नेहमीप्रमाणेच असतं, म्हणजे एक भाकर असते किंवा डावळी वाटाण्याची भाजी, कोशिंबीर, पापड, लोणचं
दरवर्षी धुलीवंदनाला दरवर्षी धुळीवंदना आम्ही घालतो. आमचा उत्साह आम्ही इकडे लोक आज सकाळपासून एकाला रंग लावतायत, तुम्ही मात्र इथे सेवेचा रंग लावताय. आम्ही सेवेचा रंग लावतो. आम्ही आमच्या भोलेनाथच्या रंगामध्ये भक्ती बाबाच्या रंगून जातो. आम्हाला किती वाजल्यापासून सुरुवात केली? सकाळी 10 वाजता आलो. आतापर्यंत किती भाविकांनी अन्नदानाचं आता 300 लोक तर झाले. 300 लोक झालेले आहेत. म्हणजे अजून संध्याकाळपर्यंत चालू राहणार. दरवर्षी लोक धुलीवंदनाला एकमेकाला रंग लावतात, परंतु हे लोक मात्र सेवेचा रंग लावतात आणि 500च्या वर भाविक भक्तगण इथे येतात आणि त्यांना अन्नदान करण्याचं काम या ठिकाणी पुरुषांच्या बरोबर महिला सुद्धा या ठिकाणी सहभागी होतात. ताई, कशा प्रकारे अन्नदान केलं जातं? सर्व प्रकारे अन्नदान केलं जातं. महाशिवरात्रीला मोठं खिचडी वगैरे, केळी वगैरे ज्याला जे द्यायचे तो देऊ शकतो, देतो आणि खूप प्रमाणात इथे अन्नदान केलं जातं. दुसरी गोष्ट, श्रावण महिन्यामध्ये सुद्धा 4ही सोमवारी भरगच्च असा भंडारे असतात. त्या भंडाऱ्याला सगळीकडनं लोक भरपूर येतात. लोक कुठून येतात हे मात्र खूप मोठं आश्चर्य आहे. पण इथे भक्ती करताना खूप खूप छान वाटतं. आम्हाला तर खूप आवडतं. आम्ही दर सोमवारी इथे येतो आणि महादेवाच्या भक्तीत तर बदलापूरच्या आजूबाजूचा परिसर त्यामध्ये कोंडेश्वर मंदिर हे एक धार्मिक ठिकाण आहे आणि मोठ्या संख्येने भाविक भक्तगण इथे येतात. त्यांच्यासाठी भंडाऱ्याच्या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलं जातं. भगवान भोले शंकराचं दर्शन घेतलं जातं आणि आपण बघू शकता कल्याण शहरातले सगळे शिवभक्त आलेले आहेत. बम बम बोले. ओम नमः शिवाय. धन्यवाद. KTV न्यूज, कोंडेश्वर मंदिर, बदलापूर, भरत दळवी. व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, बदलापूर. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.